कमी करण्यासाठी पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी वोट इंडिया नावाचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे। मतदान प्रक्रियेतले गोंधळ कमी व्हावेत या उद्देशानं हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय। मतदाराची ओळख पटवण्यासाठी मतदाराचं छायाचित्र, रेशन कार्ड, विजेचं बिल किंवा निवडणूक पत्राची गरज पडणार नाही, कारण ओळख पटवण्यासाठी संगणकात थेट मतदाराच्या अंगठ्याचा ठसा नोंदवून ठेवला जाईल। आमची सिस्टीम अशी आहे की तुम्ही कुठेही रजिस्ट्रेशन करू शकता आणि कुठेही मतदान करू शकता। आता समजा तुमचं नाव इथल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे, इथल्या मतदार यादीत आहे, सहकारनगरच्या मतदार यादीत आहे आणि तुम्ही नेमकं मतदानाच्या दिवशी दिल्लीत आहात, तर तुम्ही तिथनंही इथलं मतदान करू शकता। हा सगळ्यात मोठा फायदा आहे आमच्या सिस्टीमचा। महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही मल्टिपल लँग्वेज सपोर्ट, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या लँग्वेज ज्या तुमची मातृभाषा असेल ती याच्यात तुम्हाला दिसेल। आणि दुसरी गोष्ट, स्क्रीनवर दिसत असताना नुसतं टच करणे एवढंच फक्त काम आहे। आपला बायोमेट्रिक डेटा आपण द्यायचा, तुम्हाला तुमच्या ह्याच्यातलं कॉन्स्टिट्युएन्सी मधली बॅलेट पेपर दिसेल तुमच्या स्क्रीनवर, टच करायचं आणि आपलं मतदान देऊ शकतो। आणि ह्याच्याबद्दल थोडासा पब्लिक अवेअरनेस क्रिएट करायला लागेल की जो काय फार काय अवघड नाही। ही भीती आपल्याला या सिस्टीममध्ये बाळगताच येणार नाही की मी मत दिलं आणि ते मत दुसऱ्या कोणत्या लीडरला चाललं जात आहे। म्हणजे कोणती पॉलिटिकल पार्टी हॅकर्सला वापरून याच्याशी काही ठेवू शकत नाही। कम्प्लीट सेक्युअर लिंक आपण याच्यापासून एस्टॅब्लिश करू शकतो आणि तशी या सिस्टीममध्ये प्रोव्हिजन केलेली आहे। या पद्धतीद्वारे मतदानात गोंधळ होण्याची शक्यताच दूर होत असल्यानं मतदान पूर्ण झाल्यावर अर्ध्या तासात कोणत्याही निवडणुकीचा निकाल जाहीर करता येऊ शकेल। सध्या या प्रकल्पासाठी पेटंट मिळवण्याच्या प्रयत्नात हे विद्यार्थी आहेत। पेटंट मिळाल्यावर निवडणूक आयोगाला सुद्धा या नवीन पद्धतीची माहिती करून देण्यात येईल। झी बातम्यांसाठी पुण्याहून अद्वैत मेहतासह वृत्तसंकलन विभाग, मुंबई।